आपल्याला देखील आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या हक्काचं घर आणि आपल्या आर्थिक स्थितीला अनुसरून किमतीमध्ये जर का घर घ्यायचं असेल तर श्री बिल्डर आपल्या सेवेसाठी दाखल आहे आणि निश्चित स्वरूपाने आजच संपर्क करा श्री बिल्डर्स बरोबर आणि आपल्या स्वप्नांना पूर्णत्वाला आणा. मित्रांनो, मागील काही वर्षांपासून आपण पाहतो की विविध प्रोजेक्ट यशस्वीरित्या डिलिव्हर केलेत. तब्बल हजारहून अधिक डिलिव्हर्ड प्रोजेक्ट आहेत आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम युवकांना आणि त्याचबरोबर तमाम जनतेला मात्र आवर्जून आपण विनंती करूयात की नक्कीच संपर्क करा श्री बिल्डर्स बरोबर आणि आपलं देखील घराचं स्वप्न पूर्ण करा. अच्छा बोलो, तुम्हारी समस्या क्या है? वाडी आवाजाचे मानकरी आहेत आणि स्पेशली जर सांगायचं म्हटलं तर मिरेवाडीमधून बिलॉंग करतात आणि सातत्याने आपण पाहतो की प्रवीण सर या परिसरामधील एक मोठा फॅन क्लब आहे त्यांचा पश्चिम महाराष्ट्रामधला आणि ज्या वेळेला चिकू मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात त्याच वेळेला मात्र त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातले भरपूर सारे क्रीडा रसिक आवर्जून उपस्थित राहतात. तर विनंती करूयात चिकू अर्थात श्रीकांत मुळीक यांना या पुढील सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी. यावं आपण चिकू. धन्यवाद. आलेत आमच्या बरोबर विकास मटाले. तर विकास, आपण याच्या व्यासपीठावरती आपल्याला सन्मानित केलं जाईल. प्लेयर ऑफ द मॅच, 2 षटकात 14 धावा आणि 3 फलंदाज बाद केले. हॅलो. तर धन्यवाद. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी श्रीकांत मुळीक उर्फ मिरेवरचा चिकू सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहतो आजच्या दिवसातील जवळपास शेवटची आणि अंतिम लढत पहिल्या फेरीतील जिथे फलंदाजीसाठी किसन आले होते. किसनला संधी मिळाली आहे. होतंय काय मैदानावरचे जिथे सुवर्ण संधी होती, झेल पकडण्याची संधी गमावली आहे आणि एका धावीनं श्री गणेशा देखील केला आहे. फलंदाजी करणारा संघ अर्थातच आपण पाहतोय कुठला संघ, परेश एलेवन. दोन संघादरम्यान रंगणारी लढत आपण पाहतोय. एकीकडे पाहतोय जय भवानी या संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर आमंत्रित केले परेश एलेवन या संघाला आणि क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतो पहिली मोठी घोर चूक केली आहे जय भवानी संघातील क्षेत्ररक्षकानं. एका धावीनं संघाचा श्री गणेशा जरूर झालाय. आपण पाहतोय किसन सारखा एक हार्ड हिटर फलंदाज तर ऑन मार्कवरती आपण पाहतोय चंद्रकांत गावडे वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय. नन्ना मुन्ना जादूगार अर्थातच फिरकीचा जादूगार अक्षय भुसारे आपण पाहतोय. ओहो, विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय. ते पहा, एक धाव तर प्राप्त केली आहे, दुसऱ्याचा मनसुबा अजिबात नाही आहे. या ठिकाणी रोखलंय किसननं. एका धावेत समाधान म्हणावं लागलं आणि एकूण संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर बिनगडी बाद 2 ही धावसंख्या आपण पाहतोय. अगदी पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. नवीन चेंडू हाताळणं इतकंच सोपं नाही आहे, परंतु या ठिकाणी सोपं करावं लागेल. कारण 30 सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर आपण पाहतोय फक्त अतिरिक्त 2 खेळाडू बाहेर आहेत. म्हणजे चान्सेस आहेत फलंदाजांना मोठे फटकेबाजी करण्याचे आणि ते मोठे फटकेबाजी पहिल्या तरी षटकामध्ये पाहायला मिळेल का हे पाहणं देखील तेवढंच उत्कट. ओहो, पॅडल स्वीप केलाय जिथे एक धाव जरूर पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस प्रतीचा चेंडू होता जिथे पुन्हा एकदा एक धाव मिळाली. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय मित्रांनो बिनगडी बाद 3. षटक क्रमांक पहिलं चालू असताना अगदी पॉवर प्लेचं षटक आहे. याही षटकामध्ये अद्याप शांत ठेवण्याचं काम अक्षय भुसारी या गोलंदाजानं केलं आहे. रॉन मार्कवरती आपण पाहतोय चंद्रकांत गावडे. ओहो, पहा चेंडू आता मात्र लांब लचक बाहेर निघाला आहे. जिथे पंचांनी स्वर मारा घोषित केला आहे.
अर्थातच समांतर स्वरूपेनं संघाची एकूण धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर बिनगडी बाद 4 ही धावसंख्या आपण पाहतोय. अक्षय पुन्हा एकदा गुणासाठी तयार होता. चंद्रकांत ऑन मार्क वरती आपण पहा स्विच हिट केलाय. जिथे पाहायचं क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यामध्ये चेंडू आहे का, आवाक्यामध्ये जरूर होता परंतु नीटचे जज करू शकले नाहीयेत. 2 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाल्या. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले बिनगडी बाद 6 या धावसंख्येवरती. चला या ठिकाणी फलंदाजांना देखील विनंती, आपण विकेटवरून या ठिकाणी धावायचं नाही याच्याकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे. यस, तर 6 धावा झाले. षटक क्रमांक पहिलं चालू असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा अलॉंग द कार फीट जिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सुहास त्या ठिकाणी तैनात आहेत. एकूण धावसंख्या या चेंडूवरती पाहायला मिळतील 2 आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले बिनगडी बाद 8 ही धावसंख्या. षटक क्रमांक 1 आपण पाहतो यातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. जरूर पहिल्या चेंडूवरती संधी मिळाली होती फलंदाज किसनला, त्याचा कितपत फायदा उचलणार हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. कारण मूळतः पाहिलं तर किसन हा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांसाठी किसन यांना ओळखलं गेलं जातं आणि ते अजून देखील मैदानावरती तग धरून उभे आहेत. तर दुसरीकडे पाहतो एलआयजीचा वंडर बॉय अर्थातच चंद्रकांत गावडेला पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. जिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाहायला मिळतात. संघाची एकूण धावसंख्याच पाहिली तर एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय बिनगडी बाद 9 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. तर निश्चितपणे आपण पाहतोय भव्य दिव्य असं आयोजन श्री बिल्डर चषक 2024 या स्पर्धेचे प्रमुख आयोजक पादू युवन स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित श्री बिल्डर चषक 2024 आपण पाहतोय. तर 2024 मधली ही शेवटची क्रिकेटची स्पर्धा असेल. निश्चितपणे प्रत्येक संघ याच्यासाठीच प्रयत्न करेल की या वर्षातील शेवटची स्पर्धा ही आम्हाला जिंकायची आहे. याच उद्देशानं याच जोशानं मैदानामध्ये आपल्याला या 2 दिवसामध्ये संघ पाहायला मिळतील. पाहायचा असा कोणता संघ असणार आहे शनिवारच्या लॉर्ड्समध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाला तर आपण या दिवशी विजयाचा दावेदार म्हणून पाहतो, परंतु त्यांना टक्कर देण्यासाठी आणखीन एक ताकदवार संघ या शनिवारच्या लॉर्ड्समध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतो. तो अर्थातच निश्चितपणे त्या संघाचा देखील आपण उल्लेख करणं गरजेचं. रणजित कट्टेपाटे, DJ जय मल्हार, किंग्स 11 स्मॅश, बघा नाव मोठं आहे. लक्षण देखील त्या संघाचं मोठं राहिलं आहे. पाठीमागच्याच साप्ताहिकमध्ये आपण पाहिलं काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला होता. निश्चितपणे हे 2 संघ विजयाचे दावेदार म्हणून देखील पाहायला जातं. परंतु या चालू सामन्यामध्ये पाहायचं जिथे आपण जर विचार केला ना जय भवानी परेश 11 या सामन्यामध्ये देखील एक संघ हा या चालू हंगामामध्ये उपविजेतापद पटकावलं आहे. म्हणजे यातील दोन्ही संघ देखील आजच्या दिवसातील विजयाचे दावेदार म्हणून देखील या दोन्ही संघाकडे पाहिलं जातं. नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जावे जिथे आपण पाहतो वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत मनीष थायगुडे. चंद्रकांत गावडे आपण पाहतो शॉर्ट प्रकारचा चेंडू होता तिथे या चेंडूला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये टोल लावला आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन थांबला आहे. अर्थातच बिनगडी बाद 10 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. तरीच मनीष धायगुडे आपण पाहतो वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आलेत. हो, चेंज ऑफ द पेस परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते आहे. अनुभव आणि काय अनुभव असतो ना हे दाखवलं आहे. तर निश्चितपणे या स्पर्धेच्या माध्यमात योगेश मी फलंदाजांना वारंवार सांगू इच्छितो की आपण प्लीज मैदानावरती विकेटवरती या ठिकाणी येऊ नका. कारण रात्री जर पाहिलं तर थोडासा पाऊस देखील झाला होता. विकेट थोडीशी ओली झाली आहे, ओलसरपण आपल्याला जाणवतो आहे. आणि रात्री जर पाहिलं अक्षरशः रात्री 2-2:30 वाजता मध्यरात्री याच मैदानावरती काही क्रीडा रसिक खेळाडू आले होते. त्यांनी ही विकेट जी जोपासली बनवली ना खरं कौतुकास्पद आहे.
म्हणून मी वारंवार सूचना देतोय खेळाडूंनी प्लीज आपण कोऑपरेट करा, मैदानावरती विकेटवरती जास्त येऊ नका. निश्चितपणे आपण पाहतो या 4 धावा जरूर पाहायला मिळाल्यात. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 14 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. संधीचं सोनं करणार, जिथे पहिल्या 0 धावसंख्येवरती झेल सोडला होता, आता तिथून सुरुवात केली आहे किसन या फलंदाजानं. आक्रमकता दाखवतोय, जरूर कणकणीत मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चौकार खेचून आणलाय आणि संघाला घेऊन गेले 14 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. मार्गस्थ असताना एलआयचेंकडून मारा करणारे मनीष थायगुडे. स्विच हिट पुन्हा एकदा आपण पाहतोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय, जिथे फक्त एका धावेत समाधान मानावं लागतंय. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 15, बिनगडीबाद 15 ही धावसंख्या आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज अजून देखील खेळपट्टीवरती तग धरून उभे आहेत. जे जमेची बाजू असणार आहे ती अर्थातच परेश 11 या संघासाठी. दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर 7-7 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतात. चंद्रकांत खेळतात 7 तर किसन खेळतात 7 या धावसंख्येवरती. आणि आपण पाहू शकाल दोघांचा स्ट्राईक रेट देखील 140.00 आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या 15 आपण पाहतोय. शॉर्ट प्रकारचा चेंडू होता, जिथे या चेंडूला ढकलून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 6 धावन करता. प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 21 ही धावसंख्या आपण पाहतोय. 2 षटकांचा वादवी खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीनं धावफलकावरती धावा पाहू शकाल. त्या मात्र बिनगडीबाद 21 ही धावसंख्या. जवळची ते आपण पाहतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 21 ही धावसंख्या धावफलकावरती जरूर पाहतोय. पुन्हा एकदा याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवलाय अर्थातच अक्षय भुसारे, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं त्याच गोलंदाजावरती विश्वास आपण पाहतोय. तो किसन, ओहो किसनचा फटका पहा किती देखणा आहे, सुंदर आहे, अप्रतिम आहे. अक्षरशः या चेंडूला फेकून दिलाय स्टेडियमच्या बाहेर. 6 धावन करता. तर यस शॉर्टम पुल पडलेला हा फटका पाहायला मिळाला. काय सुंदर आणि अप्रतिम फटका सजवला. 27 या धावसंख्येवरती किसन आता संघाला घेऊन जाताना पाहायला मिळतात. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पंच केलं, ते सिली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव तर प्राप्त केली आहे. बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट आणि या 2 धावेने संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 29 लॉस फॉर 0 विकेट. बघा 29 झाल्यात. जिथे षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय, जिथे संधी मिळाली त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतात किसन. आक्रमकता पाहायला मिळते, रुद्ररूप धारण केलं या फलंदाजानं. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे टप्पा पडल्यानंतर टाकणीची सीमेरेषेबाहेर चेंडू गेलाय. दणदण करत 4 धावें करता.
किसन पहा 19 व्यक्तिगत या धावसंख्येवरती खेळतात. जिथे एक या धावसंख्येवरती झोल सोडला तर याच फलंदाजाचा. पुन्हा एकदा पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला अक्षरशः जमिनीला घरंगळत 4 धावांकरता. झाली आहे. किसन नावाचं वादळ आता मात्र या मैदानावरती घुंगावताना पाहायला मिळत आहे. आणखीन एक फटका चांगला सजवलाय. पाहायचं या फटक्यामध्ये अंतर किती, उंची किती. हो या फटक्यामध्ये आहे उंची आणि अंतर देखील. आणखीन एक पाहायला मिळतो षटकार. तर यस 43 झालेत. या षटकातील अजून देखील एक चेंडू बाकी आहे. फलंदाज किसन बाकी. पुन्हा एकदा तितक्या चांगल्या पद्धतीनं चेंडूच्या वेगाला फक्त दिशा दिली. बघता बघता चेंडू गेला सीमेलगत. सीमेलगत नव्हे तर 4 धावांकरता. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीत तर आपण पाहतो अक्षरशः धावांचा पाऊस पाहायला मिळतो. योगेश पहिल्या षटकामध्ये जरूर शांत होते. तदनंतर आपण जर पाहिलं दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकांमध्ये अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी किसनच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. किसन याचा जर विचार केला ना योगेश तो तब्बल 33 या धावसंख्येवरती खेळतोय. ज्याच्यामध्ये 2 आकाशाला भेदणारे 2 षटकार पाहायला मिळाले. तर चौकारांची टोलेबाजी पाहायला मिळाले. जिथे 4 चौकार देखील पाहायला मिळाले. अक्षरशः 300च्या स्ट्राईक रेटनं त्यानं धावा जमवल्यात. चेंडू फेस केलेत फक्त 11. व्यक्तिगत खेळतोय 33. संघाला घेऊन गेला 47 या धावसंख्येवरती. 18 चेंडूमध्ये 47 धावांची पार्टनरशिप. आजच्या दिवसातील पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळते आहे. तिथे 33 धावांचं किसनचं योगदान आपण पाहतोय. चंद्रकांत गावडेचा जर विचार केला तर तो 13 या धावसंख्येवरती खेळतोय आणि एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते आहे. काय जबरदस्त आणि अफलातून फलंदाजी. किसनचं कौतुक आणि कौतुक करावं लागेल. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 4थं आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत किशोर गुंजवटे. बघा किशोर गुंजवटेकडे देखील क्षमता आहे. तो देखील चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळू शकतो. परंतु अंतिम आणि महत्त्वाचं षटक त्याच्या हाती सोपवलं आहे. आणि शेवटचं आणि स्लॉक षटक कशा पद्धतीने हाताळतात हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. तर ऑनमार्क हो चंद्रकांत गावडेचा वार पहा गेलाय 4 धावांकरता. या संघानं देखील आपलं सांघिक स्वरूपाचं अर्धशतक चौकारानिशी पूर्ण केलं आणि या संघाने देखील चौकारानिशी अर्धशतक पूर्ण केलंय. बॅक टू बॅक 2 मोठे फटके अर्थात दुसरा चौकार. चंद्रकांत गावडे ऑन फायर. चंद्रकांत गावडे आता मात्र मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. वरसलाय अक्षरशः तुटून पडलाय. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. संघाला घेऊन गेलाय 55च्या घरामध्ये. ओहो पुन्हा एकदा अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकला होता. जिथे या चेंडूला देखील चांगल्या पद्धतीनं खेळून काढलाय. एक स्वरूपाची धाव पाहायला मिळाली. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 56 अर्थातच 56 धावा. या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील सर्वोच्च पहिले विकेटसाठी भागीदारी आपण पाहतोय. 56 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते आहे. अजून देखील या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. तर ऑन मार्कवरती आपण पाहतोय
किसन, जो किसन खेळतो व्यक्तिगत 33 या धावसंख्येवरती अक्षरशः तुटून पडला आहे, परंतु येणाऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीने आक्रमण करेल. हो, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडूला टोलवलं आहे. एक धाव तर प्राप्त केली, दुसरीच्या शोधात आहेत, परंतु पाहायचं आहे जिथे सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस क्रीजमध्ये पोहोचले चंद्रकांत. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 58, अर्थातच 58 धावा. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. चला, विकेटवरती वारंवार आम्ही सूचना देतोय, कारण काल रात्रीच आपण पाहिलं जिथे पावसाचं या ठिकाणी आगमन देखील झालं होतं. ओलसर पण आपल्याला विकेटवरती पाहायला मिळतोय. अजून मित्रांनो, आपल्याला भरपूर अशा क्रिकेटच्या स्पर्धा खेळायच्यात, त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार सूचना देतोय. लोअर प्रतीचा फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, जिथे लॉकऑन क्षेत्र निवडलं आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहायचं 59, अर्थातच 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. किशोरचं षटक हे देखील थोडंसं महागडं पाहायला मिळतं आहे. अक्षय भुसारीने 2 षटकं फेकली, ते देखील अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर किशोर 4थं षटक घेऊन आलेत, जिथे पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण तर थोडंसं सावरलं, थोडंसं कमबॅक जरूर केलं आहे, परंतु अजून देखील किशोर यांना शेवटचा चेंडू फेकायचा आहे. आणि या शेवटच्या चेंडूवरती चंद्रकांत गावडे काय करतील हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. 59 किशोर, फटका तर चांगला सजवला आहे. या फटक्यामध्ये फक्त उंची जास्त गाठली आहे, फलंदाज होतात आऊट. पहिली विकेट, शेवटच्या चेंडूवरती का होईना पहिला झटका बसला. पहिलं पूर्वार्ध झालं समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्यात, त्या म्हणजेच 59. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. इलेव्हन 2 संघादरम्यान मित्रांनो आपण लढत पाहतो. आजच्या देतो शेवटची लढत, जिथे परेश 11 संघानं 59 धावा उभारल्यात. 60 धावांचं आव्हान जय भवन या संघाला गाठायचं आहे. तर या 60 धावांचं आव्हान कशा पद्धतीने गाठलं जातं हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमचे गुरुवर्य कळंबोलीतील एक सुप्रसिद्ध आवाज, ज्यांच्याकडे मित्र म्हणेल शब्दांचा भंडार आहे, असे प्रवीण अर्जुने सर यांच्या समवेत. क्या उम्र वर्सेस कैलाश हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोनही जबरदस्त संघनायक आहेत, दोघांकडेही प्रचंड अनुभव आहे आणि एकूणच जर पाहिलं तर दोनही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीचा पहिला सामना हा निश्चितच या ठिकाणी खेळवला जाईल. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली, अर्थातच सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेबांनी पुरस्कृत केलेला प्रतीक ठाकूर याच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसरा संघ असेल तो अर्थातच श्री गणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली, ज्यांची यावर्षी
क्रिकेट हंगामामधली कामगिरी ही समाधानकारक आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु तुर्तास जर पाहिलं तर ज्या संघानं यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये फक्त प्रभावित केलं नाही आहे तमाम क्रीडा रसिकांना, तर एका स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठत असताना उपविजेते पद देखील आपल्या नावावरती केलं आहे. अर्थातच परेश 11 हा संघ पहिल्या सत्रामध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळाला. जबरदस्त सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आणि त्या जोडीनं शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती तग धरला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. विजयासाठी लक्ष्य 60 धावांचं. प्रदीप आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर फलंदाज जयभवानी संघ आपला 12th मॅन अद्याप या ठिकाणी आलेला नाही आहे, तर विनंती असेल इट्स अ वाईट बॉल पंचांचा. तर सुहास आणि प्रदीप ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आहे रोहित. यावेळेला रोहितचा हा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला आहे. सुहासच्या बॅटमधून आपल्याला हा फटका पाहायला मिळतो आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे. किशोर त्या ठिकाणी कव्हरला येत आहेत. तत्पूर्वी किसननं मात्र चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेला आहे. चांगलं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाजीमध्ये देखील फुटवर्क पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये देखील आपल्याला फुटवर्क हे नक्कीच पाहायला मिळतंय. तर अलॉंग द कार्पेट आपल्याला या ठिकाणी निश्चितच हा फटका पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र सुहास पुन्हा एकदा आपल्या चितपरिचित अंदाजामध्ये फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना, कारण एकूणच जर पाहिलं तर लक्ष धावांचं मोठं आहे. 4 षटकांमध्ये 15 किंवा 15पेक्षा जास्तच्या सरासरीनं 60 धावा नक्कीच या ठिकाणी या 60 धावा या धावफलकावरती उभारच्या आहेत, म्हणजे एक्झॅक्टली 15 रन्स फॉर ओव्हर. यावेळेला पावलांचा वापर केला होता प्रदीपकडे अनुभव आहे. प्रदीपच्या भातामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत आणि त्याचबरोबर मैदानाच्या चौफेट ओलेबाजी करण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. परंतु रनिंग बिटवीन द विकेट हा कुठेतरी एक कमकुवत बाजू या खेळाडूची नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. सिंगल धावफलकावरती आले. सुहास एक्सेलरेट करावं लागेल. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या धावफलकावरती मोठी उभारणं गरजेचं आहे. यावेळेला पॅड लाईनवरती चेंडू आदळतोय आणि ज्याचा आपण उल्लेख केला होता की प्रदीप मात्र धावेसाठी इंटरेस्टेड होता, परंतु सुहासनं कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी रिस्पॉन्ड केला नाही आहे. डॉट बॉल. 6 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही येणारे 20 चेंडू आणि 54 धावा. चेंडू आणि धावांमध्ये 34चं अंतर आहे. आपण पाहत आहोत इव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित आणि श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रस्तुत श्री बिल्डर्स चषक 2024 हा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आपण पाहिला. या स्पर्धेचे सर्व काही क्षणापूर्वी ज्यांच्या शुभास्ते मात्र या स्पर्धेचा शुभारंभ आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर श्री बिल्डर चषक 2024 याचा आपण सातत्यानं या ठिकाणी उल्लेख करतोय, कारण सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सन्माननीय आदरणीय अमोलदादा झरेसाहेब आणि अक्षयदादा पालसरे साहेब, तसेच सन्माननीय सतीश भाऊ कडूसाहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपल्याला या क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर कळंबोली आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यमवर्गीय मराठी माणसाला हक्काचे घर असावे, त्यांच्या स्वप्नातील घरं साकारण्याचं काम अर्थातच वाजवी दरामध्ये आणि वाजवी किमतीमध्ये ही घरं उपलब्ध करून देण्याचं काम हे श्री बिल्डर्स यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं आहे. पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. धावा धावफलकावरती आल्या आहेत बिनबाद 8 धावा. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. या दरम्यान नाणेफेकीचा कौल मदनजी वगैरे यांच्या शुभास्ते मात्र या पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल केला जातोय. या स्पर्धांना यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी या एका व्यक्तिमत्वाचं देखील खूप मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला राहिलं आहे. नेहमीच जर आपण पाहिलं ना तर ही आमची आयोजन समितीची टीम असते आणि या ज्या टीमचा आपण विशेष उल्लेख या ठिकाणी नक्कीच करणार आहोत. तर नाणेफेक झाली आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय श्रीगणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघानं. हो, यावेळेला मात्र बॉलिंग मार्कवरती गोलंदाजीच्या माध्यमातून ज्या गोलंदाजानं परेश 11 संघासाठी सर्वाधिक मोलाचं योगदान दिलंय, प्रत्येक
अडचणीच्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूंना मात्र आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे ते जेन्युइन ऑलराऊंडर, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू गोविंद गोरे यावेळेस मात्र बॉलिंग मार्कवरती. धावा थोड्याशा संत गतीने येतात आणि त्यामुळेच की काय थोडंसं चिंतेचं वातावरण जरूर आपल्याला जेबावानी संघाच्या चमूमध्ये पाहायला मिळते. यावेळेला चेंडू हवेमध्ये होता. गोविंद गोरे जो उलट दिशेनं चेंडूच्या गॅदर करण्यासाठी, चेंडूला गॅदर करण्यासाठी पुढे सरसावला होता आणि त्यामुळेच लॉंगॉनवरून जो क्षेत्ररक्षक येणारा होता ना त्यानं थोडंसं स्वतःला आवर्त घेतलं. खरं तर उलट दिशेनं जाण्यापेक्षा समोरच्या दिशेनं येणाऱ्या क्षेत्ररक्षकांना झेल घेणं अपेक्षित होतं, किंबहुना झेलसाठी प्रयत्न करणं अपेक्षित होतं. परंतु सिनियर खेळाडू आहेत गोविंद गोरे, फॉर्म देखील खूप चांगला आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक येत आहेत, प्रयत्न चांगला होता, मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे अगदी आमच्या ॲडव्हर्टायझिंग बॅनरला जाऊन हिट करतोय. चेंडू 4 धावांसाठी चौकार. बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामध्ये एका वेगळ्या उंचीवरती असणारी ही A1 जोडी आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसतोय, अक्षरशः आक्रमणाची धुरा सांभाळतोय फलंदाज सुहासच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय हा गगनचुंबी पहिला आत्मविश्वास पूर्ण फटका. 4 धावांसाठी 6 धावांसाठी षटकार. फील्ड पाहायला मिळाली होती, परंतु इथे मात्र षटकार आलाय. हळूहळू सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न, परंतु गोविंद गोरे कच्च्या गुरुचा चेला नाही आहे हे मात्र त्यानं दर्शवलंय. फसवा चेंडू फेकला होता अगदी शेवटच्या क्षणाला, असं वाटलं की हा ऑलमोस्ट झेल क्लिअर झालाय, त्यानंतर मात्र झेल सुटला. काही सेकंद चेंडू तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवणं गरजेचं आहे. विकेटचा आपण उल्लेख करतोय, परंतु आता विकेटवरती जे पॅच आहेत ना ते थोडे थोडे हलके आपल्याला पुसट होताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये खूप डार्क पॅचेस आपल्याला पाहायला मिळत होते, ज्याचा फायदा फिरकी गोलंदाजाने घेताना आपण पाहिलं. परंतु पहिल्याच सामन्यात प्रतीक ठाकूर बरसला होता आणि जो फॉर्म आहे तो फॉर्म मात्र कायम राखण्याचा प्रयत्न या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळेल. 15 चेंडूमध्ये 46 धावा, ज्यामध्ये 4 षटकार 2 चौकार त्या एका इनिंगमध्ये त्यांना साकारलेले. आणि जिथे आपण चर्चा करत होतो की विकेट स्लो आहे, फलंदाजी करणं थोडंसं कठीण आहे, तिथे मात्र प्रतीकनं 46 धावा केल्या होत्या. आता तर ही विकेट हळूहळू ड्राय होताना आपल्याला पाहायला मिळते. काही पॅचेस अजूनही आपल्याला थोडेसे डार्क पाहायला मिळतात, परंतु सकाळच्या सत्रामध्ये ही विकेट कम्पेअर टू द मॉर्निंग सेशन इथे मात्र आपल्याला विकेटवरती खेळाडूंना विनंती आहे की थोडंसं वावर कमी करा आपला. कारण जी माहिती आम्हाला मिळाली की रात्री 2:30 वाजता रोहित केंद्रे आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे अक्षय सरोदे हे थेट मैदानाच्या दिशेनं धावले होते आणि त्यांनी ती विकेट कव्हर करण्याचं काम केलं, ज्यामुळे आज सकाळच्या सत्रामध्ये ही स्पर्धा संपन्न होऊ शकली वेळेवरती. मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं की ज्यांनी या विकेटला वाचवण्याचे प्रयत्न रात्री 2:30 वाजता पाऊस सुरू झाल्यानंतर केले त्यांची नावे ही आम्ही जरूर आपल्यापर्यंत पोहोचवू. यापैकी एक आमच्या समवेत ॲज अ DJ ऑपरेटर रोहित केंद्रे आपल्या समवेत या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अक्षय सरोदे जे इथे उपलब्ध नव्हते, आपल्या घरी होते आणि घरपासून ते इथपर्यंत अगदी एका फोनवरती ते आले. धावा 22 धावा, अजूनही येणारे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. तर गोलंदाज रोहित ह्यावेळेला मात्र आउटसाईड द ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतो आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवायचा, फलंदाजाला कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी द्यायची नाही आहे, फलंदाजाच्या रीचपासून चेंडू बाजूला ठेवायचा. खरं तर एका डिफेन्सिव्ह लाईनवरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे तो गोलंदाज रोहित. खरं तर रोहित हा आक्रमक गोलंदाज आहे आणि आघाडीचा गोलंदाज हा आक्रमक असणं संघासाठी जमेची बाजू ठरते, परंतु तोच गोलंदाज जर डिफेन्सिव्ह होत असेल तर समजावा की संघ हा थोडासा मानसिक दडपणाखाली आहे. इथे विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल, कारण या परिस्थितीमध्ये प्रत्येक फलंदाजाचा
प्रयत्न हा मोठ्या फटक्यांचा असेल आणि मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये जर का लाईन मिस केली गेली तर विकेट मिळण्याची शक्यता ही सर्वाधिक असते. या उलट जर तुम्ही डिफेन्सिव्ह लाईन 4थ्या 5व्या आणि 6व्या स्टंपावर गोलंदाजी करणार तर तुम्हाला विकेट मिळण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. ओहो, यावेळेला मात्र पावलांचा वापर केला आहे. चांगला चेंडू आहे. पाहिलं फलंदाज डाऊन द ट्रॅक येतो आहे. थोडासा आकोट टप्प्याचा चेंडू केला आहे आणि प्रदीप जो ओळखला जातो अगदी जागेवरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धडकावण्यासाठी त्या खेळाडूला मात्र निरुत्तर केलं आहे. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाही आहे आणि जे विकेटवरती ड्रायनेस आहे ना त्या ड्रायनेसचा मात्र खूप चांगला यूज या ठिकाणी गोलंदाजीमध्ये केला जातो आहे. अगदी एखादा फलंदाज डाऊन द विकेट आल्यानंतर जिथे आपल्याला डार्क पॅचेस पाहायला मिळतात तिथे चेंडू पिचिंग होण्याची शक्यता जास्त असते, परंतु रोहितनं कमालीची गोलंदाजी केली आहे. त्याने ड्राय सरफेसवरती चेंडू पिच करण्यामध्ये विश्वास दर्शवला. यावेळेला लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. सर्वाधिक उंच पुरा क्षेत्ररक्षक अर्थातच किशोर खरात यावेळेला चेंडूवरती येत आहेत, ज्याची रीच खूप मोठी आहे. आणि पहा जसा चेंडू उचलला थेट फेकी केली नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि पहिला फलंदाज सुहास मात्र परतला. फलंदाज होतोय बाद. न्यू बॅटर इनॅट नंबर 3 संजोग. एक उंचपुरा आणि धिप्पाळ शरीरयष्टीचा फलंदाज संजोग आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांचा इशारा होय. हा चेंडू ओव्हर शोल्डर राईट नो वाईड. वाईड चेंडूचा इशारा आलाय. आय थिंक 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा या ठिकाणी होईल. होय, मुख्य पंच दर्शवत आहेत की 1 फॉर द ओव्हर देखील आहे, म्हणजे इथून पुढे तुम्हाला बाउन्सर चेंडू करता येणार नाहीये. संजोग नॉन स्ट्रायकिंग एंडला. सामन्याचा जर विचार केला तर सामना महत्त्वपूर्ण आहे. यावेळेला पॅडलाईनवरती चेंडू केला आहे. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला आहे. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा नाही आहे. जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत मात्र सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. झालाय आणि धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 30 धावा. अजूनही 30 धावांची गरज आहे. 60 धावांचं लक्ष. या 30 धावा उभारण्यासाठी 16 चेंडूंची मदत घेतली, परंतु आता 8 चेंडूमध्ये 30 धावा उभारायच्या आहेत. प्रदीप पुन्हा एकदा जोरकस प्रहार, परंतु ती ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. आणि असंच नेहमी आपण क्रिकेटमध्ये पाहतो की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात. ही जी म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे पहिल्या सत्रामध्ये जर का तुमचे गोलंदाज महागडे ठरले तर दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजाच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येऊनही तो सीमारेषेच्या पलीकडे जात नाही. ही विचित्रता आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. संजोग लाईन मिस करतोय. रोहितनं मात्र गोलंदाजी बॅक ऑन ट्रॅक आपल्याला पाहायला मिळाली. कारण याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की जर का तुमची विकेट टू विकेट लाईन गोलंदाजी असेल ना तर चेंडू मिस केल्यावर हा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. या उलट डिफेन्सिव्ह लाईनवरती जर गोलंदाजी करणार तर मात्र केवळ चेंडू मिस होईल, तुम्हाला विकेट मिळणार नाहीये. हिट आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. हिटमॅन. आणि आता एका हिटमॅनची गरज आहे ती जयभवानी संघाला. कारण येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज. अमन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. आणखीन एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रोहित. आणि रोहित नंतर मात्र अमन. यावेळेला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. खरं तर अशा प्रकारच्या धावा सुरुवातीला येणं गरजेचं होतं, कारण प्रदीपच्या भात्यामध्ये विविध प्रकारची फटकेबाजी आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये रोहितनं अक्षरशः फलंदाजाच्या पायांमध्ये बेड्या टाकल्या. कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी त्यानं दिली नाही. वेग आणि अचूकतेचं यथार्थ दर्शन त्याने घडवलं पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये. आणि हेच कारण आहे
की जिथे आता येणारे 5 चेंडू शिल्लक आणि 26 धावांची गरज, 25 धावांची गरज. ह्यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेग पंचांकडे आचारभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं, परंतु पंचांवर प्रभाव नाही आहे. यावेळेला जर पाहिलं तर जेव्हा तुम्ही थोडंसं मुवमेंट कराल त्यावेळेला गोलंदाज हाताची लाईन आणि लेंथ बदलेल, ज्यामुळे जे डार्क पॅचेस आपल्याला पाहायला मिळतात तिथे चेंडू पिच होण्याची शक्यता जास्त आहे. आणि तिथे जर का चेंडू पिच झाला तर काही वेळेला चेंडू एक्स्ट्रा बाउन्स घेताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु बहुतांश वेळेला चेंडू लो राहताना देखील आपण या ठिकाणी पाहतो. आणि ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता आपण अगदी पहिल्याच सुरुवातीच्या षटकामध्ये की रनिंग बिटवीन द विकेट ही थोडीशी कमकुवत आहे. दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावला आहे. प्रदीप होत आहेत बाद, धावबादच्या स्वरूपामध्ये दुसरा विकेट. तर या ठिकाणी अमन आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बंटी थोडंसं उशिरा मैदानावर आलेत की काय, कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये बंटीची फलंदाजी आम्ही नेहमीच पाहिले. यावेळेला जोरकस प्रहार केलाय. क्षेत्ररक्षकांना देखील ठाऊक आहे की सामना पूर्णपणे आवाकामध्ये. ही मॅच्युरिटी पहिल्या स्पर्धेपासून या संघातील खेळाडूंमध्ये आल्या आणि जेव्हापासून चंद्रकांत गावडे, त्यानंतर सिनियर खेळाडू किसन शिंदे आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर एकूणच जर पाहिलं ना तर या संघाची बांधणी खूप चांगली यावर्षी आपल्याला पाहायला मिळते. किशोर खरातसारखा देखील अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहे. गोविंद गोरे आहे. आणि त्यानंतर युवा खेळाडूंचा जर विचार केला तर रोहित आहेत. आणि रोहित बरोबर जर आपण पाहिलं तर गोलंदाज अमन आहेत. म्हणजे खूप चांगली संघ बांधणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि हेच कारण आहे की हा जो संघ आहे ना तो उत्तरोत्तर आणि प्रत्येक स्पर्धेनंतर आपली कामगिरी जी आहे ती उंचावताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरचं बॅटल जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहण्यायोग्य असणार आहे. आणि ते बॅटल असेल ते अर्थातच श्रीगणेश स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो अर्थातच आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ. सामना या ठिकाणी फिनिश झालाय तब्बल 21 धावेनं हा सामना मात्र जिंकलाय तो अर्थातच परेश 11 स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तर दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. परेश 11 संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर झेबवानी संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण आमच्या आयोजकांशी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. तर पुढील सामना सेकंड राऊंडमधील पहिला सामना